आज आपण बघणार आहे स्कोप ऑफ सोशलॉजी. तर स्कोप ऑफ सोशलॉजी हा 2 टाईप्समध्ये डिवाईड झालेला आहे, फॉर्मल स्कूल आणि सिंथेटिक स्कूल. फॉर्मल स्कूल म्हणजे ज्यामध्ये सोशलॉजीचा स्कोप खूप नॅरो किंवा छोटा सांगितला आहे, आणि सिंथेटिक स्कूल म्हणजे सोशलॉजीचा जो स्कोप आहे तो खूप वायडर किंवा मोठा सांगितला आहे. तर फॉर्मल स्कूल त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, सोशलॉजी शुड नॉट जनरलाइज. त्यांनी असं सांगितले की सोशलॉजी ही जनरलाइज नाही होऊ शकत किंवा प्रत्येक क्षेत्रात त्याचा यूज नाही होऊ शकत, असं फॉर्मल स्कूलवाल्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर इट शुड कन्फाईन टू स्टडी सम स्पेसिफिक ॲस्पेक्ट ऑफ सोसायटी. त्यांनी असं सांगितलं की सोशलॉजी फक्त एखाद्या पर्टिक्युलर ॲस्पेक्टचा स्टडी करतो आहे सोसायटीच्या. त्यानंतर सोशलॉजी शुड डील विथ इंटरप्रिटेशन ऑफ ह्युमन बिहेवियर. सोशलॉजी फक्त ह्युमन बिहेवियर सोबतच डील करते, असं फॉर्मल स्कूलवाल्या सोशलॉजिस्टचं म्हणणं होतं. त्यानंतर इट ओनली स्टडीज द सोशल रिलेशनशिप. त्यांचं असं म्हणणं होतं की सोशलॉजी फक्त सोशल रिलेशनशिपचा स्टडी करतो. मग जे सिंथेटिक स्कूलवाले होते किंवा वायडर स्कोपवाले होते त्यांनी फॉर्मल स्कोपवाल्यांना क्रिटिसाइज केलं. मग आपण क्रिटिसिझम बघणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे, दिस स्कूल गेव अ व्हेरी नॅरो स्कोप ऑफ सोशलॉजी. त्यांचं असं म्हणणं होतं की जे फॉर्मल स्कूलवाले आहेत त्यांनी खूप स्कोप एकदम नॅरो सांगितलं किंवा छोटा सांगितलं आहे. यानंतर सोशलॉजी डझंट ओनली डू द स्टडी ऑफ सोशल रिलेशनशिप्स. त्यांचं असं म्हणणं होतं की सोशलॉजी फक्त सोशल रिलेशनशिपचा स्टडी नाही करत, तर सोसायटीमध्ये ज्या इतर गोष्टी आहेत त्यांचा स्टडीसुद्धा आपण सोशलॉजीमध्ये करतो. सोशलॉजी रिलेशनशिप विथ अदर सोशल सायन्सेस ऑल्सो. यांचं असं म्हणणं होतं की सोशलॉजी फक्त त्याच्यापुरतंच मर्यादित नाही आहे, तर त्याचा स्टडी आपण सोशल सायन्सेस सोबत करू शकतो, जसं की पॉलिटिक्स, लॉ, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स. या सोशलॉजीचा रेफरन्स आपल्याला बघायला भेटतो. मग त्यानंतर येतं सिंथेटिक स्कूल. फर्स्ट पॉईंट आहे, सोशल नॉट लिमिटेड इट टू सम सोशल प्रॉब्लेम्स. यांचं असं म्हणणं होतं की सोशलॉजी फक्त त्याचा पुरताच किंवा फक्त काही सोशल प्रॉब्लेमचा स्टडी आपण सोशलॉजीमध्ये करत नाही आहे, तर इतर गोष्टींचा सुद्धा समावेश यात आहे. इट स्कोप शुड बी वायडन. मग त्याचा स्कोप किंवा मोठा केला पाहिजे. सोसायटी शुड बी स्टडीड ॲज अ होल. त्यांचं असं म्हणणं होतं की सोसायटीचा फक्त एका ॲस्पेक्टचा स्टडी नाही करायचा, आपण होल सोसायटीचा स्टडी करायचा आहे किंवा सोसायटीच्या प्रत्येक ॲस्पेक्टचा स्टडी आपण सोशलॉजीमध्ये करणार आहोत. मग त्यानंतर सोशलॉजी हॅज व्हेरी क्लोज रिलेशनशिप विथ अदर सोशल सायन्सेस. मग यांचं असं म्हणणं होतं की सोशलॉजीचं रिलेशन आहे सोशल सायन्सेससोबत. त्यानंतर आपण बघणार इम्पॉर्टन्स ऑफ सोशलॉजी इन नर्सिंग. तर नर्सिंगमध्ये सोशलॉजी का गरजेचं आहे आपण बघणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे, इट हेल्प्स द नर्स टू नो डिफरंट कल्चर अँड लाईफस्टाईल ऑफ पेशंट. तर सोशलॉजी नर्सला कशासाठी हेल्प करणार आहे, पेशंटचं लाईफस्टाईल कसं वेगळं असू शकतं किंवा पेशंटचं कल्चर कसं वेगळं असू शकतं वेगवेगळ्या एरियांमधल्या. मग त्यानंतर इट हेल्प्स द नर्स टू नो सोशल प्रॉब्लेम्स, कास्ट, क्लास, ट्राईब्स. मग सोशल प्रॉब्लेम्स कुठले कुठले आहेत किंवा कास्ट सिस्टीम कशी आहे याचंसुद्धा नॉलेज. नेक्स्ट पॉईंट आहे, बिफोर ट्रीटिंग द पेशंट नर्स शुड नो देअर कल्चर, व्हॅल्यूज अँड कस्टम. एखाद्या पेशंटला ट्रीट करण्याआधी एखाद्या नर्सला माहीत असणं गरजेचं आहे की त्याचं कल्चर कसं आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या रूढी परंपरा आहेत, तर त्यानुसार तिने त्या पेशंटला ट्रीट केलं पाहिजे. मग त्यानंतर इट हेल्प्स द नर्स टू नो सोसायटी. नर्सला हेल्प करते सोसायटीला जाणून घेण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी. मग त्यानंतर नर्स प्रोव्हाइड्स केअर टू पेशंट विदाऊट एनी रेशियल डिफरन्सेस. तर कोणताही प्रकारचा भेदभाव न करता एखादी नर्स एखाद्या पेशंटला ट्रीट करू शकते विथ द हेल्प ऑफ सोशलॉजी. तर यावरून असं समजून येते की नर्सिंगमध्ये सोशलॉजीचा काय इम्पॉर्टन्स आहे आणि का आपण सोशलॉजीचा स्टडी केला पाहिजे.